शहर आणि नगर मंडळ महानगर पुन्हा वाहतुकीची कोंडी वाढली आहे. 2 ते 3 ऍक्सिडेंट झाले होते आणि काल एका महिलेचा मृत्यू झाला चौथी येथे वाहतुकीमुळे. असं आहे की मलाच वाटतं की सगळ्यांनी वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे. येवल्याच्या बाहेरून बाह्य रस्ता काढण्याचा आहे आरेखन DPR जो आहे तयार होतो आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही लक्ष घालतो आहोत. लवकरच ते काम सुरू होईल, परंतु त्याला मोठं काम आहे, उशीर हा लागेलच. त्यामुळे येवल्याच्या बाहेरून तो रस्ता जाईल, त्याचबरोबर येवल्यातून सुद्धा जो आहे रस्ता आणखी किती मोठा करता येईल याचा विचार चालू आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा आरेखन होत आहे. परंतु तोपर्यंत जे आहे मी अनेक वेळा पाहिलं की सिग्नल बंद आहेत, ज्यांचा सिग्नल चालू आहे त्यात 4 चाकी गाडी चालू आहे आणि मध्येच आपले मोटरसायकलवाले सुद्धा आपले घुसून सिग्नल तोडता आहे. मला असं वाटतं जसं जे गाडी धारक आहेत त्यांनी सिग्नल पाळले पाहिजे, तसं आपण सगळ्यांनीच ते सिग्नल पाळण्याची आवश्यकता आहे. रस्ता ओलांडताना आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे जे आहे इथे लहान मुलांपासून शिक्षण द्यावं म्हणून ट्रॅफिक गार्डन जे आहे तेव्हा शिक्षणाचे काय नाव त्यांचं मोहन गुंजाळ पार्क ते सुरू केलं होतं. परंतु काय त्याची जबाबदारी जी आहे स्थानिक पातळीवर जास्ती काही कोणी ते काही घेतलं नाही. अजूनही ती जबाबदारी कोणी घेतली तर मुलांना शिकवता येतं की हा सिग्नल कुठला, ही रेल्वेची लाईन, ही पेरले फाटक, हे पोस्ट ऑफिस, ही शाळा, ही झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे, कुठे आपल्याला रस्ता ओलांडायला पाहिजे, मध्येच रस्ता ओलांडता कामा नाही. झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा तुमचं सिग्नल असेल त्यावेळेला आपण रस्ता ओलांडला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी खरं म्हणजे आम्ही ते केलं आणि मी अनेकांना सांगितलं कोणीतरी याची जबाबदारी घ्या. दुर्दैवाने ते अजून तरी काही झालेलं नाही. साहेब त्यावेळेस आपण बरीच नाराजगी व्यक्त केली आणि यावरून गिरीश महाजन आणि आपल्यामध्ये अबोला झाल्याचं सध्या पाहायला मिळतं. हे सगळं तुमचं मीडियाने क्रिएट केलेलं पिक्चर आहे. किंबहुना त्याचे हार वगैरे घालायला जाताना गिरीश महाजननीच मला हात वगैरे देऊन वरती चढवलं वगैरे आणि ज्यावेळेला कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला आपण एकमेकांची भाषण ऐकत असतो किंवा आपलं पुढचं काय भाषण करायचं त्याचा थोडासा विचार करत असतो. त्यामुळे असं काहीही नाही. साहेब बीडच्या नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमा रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.